रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. ही लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता. ज्या शिक्षण संस्थेमध्ये मुळे मी आज घडलो, मी जे काही आज आहे त्याचं सर्व श्रेय मी रयत शिक्षण संस्थेला देतो. आणि रयत शिक्षण संस्थेचं ऋण काहीही केलं घटणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. या ऋणातून अंश मग मी मुक्त होण्याचा एक छोटासा हा प्रयत्न आहे. त्यात माझा कुठलाही मोठेपणा नाही. एक अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो. डॉक्टर अनिल पाटील यांचा आणि माझा अनेक वर्षाचा परिचय आहे. आणि त्यांच्या कार्यशैलीचा, त्यांच्या डिव्होशनचा, कार्य शिक्षणाबद्दल असलेल्या तळमळीचा मला अतिशय जवळून परिचय आहे. आज अतिशय बिझी शेड्यूलमधून त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं. मी आपला अतिशय त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. या शाळेने मला घडवलं. ज्या वेळेला मी या शाळेत होतो 62 ते 64 या 3 वर्षामध्ये एकूण शाळेची संख्या 100 सुद्धा नव्हती. 300 जास्त झाली. 100 मुलं होतो. आणि आज ही 1,500 मुलांची शाळा बघितल्यानंतर माझा ऊर आनंदाने आणि अभिमानानं भरून येत आहे. ज्या प्रकारच्या यशस्वी मुलांना इथे पारितोषिकं देण्यात आली त्यांची प्रगती पाहून मला अतिशय आनंद होत आहे. शाळेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहू.
आणि या शाळेच्या प्रगतीमध्ये जे काही मला योगदान देता येईल त्या दृष्टीने मी सतत आपल्याला प्रयत्नशील राहील आणि माझं सहकार्य आपल्याला सदैव लाभत राहील असे आपल्याला आश्वासन देतो. आज तुम्ही डिजिटल युगातले विद्यार्थी आहात आणि त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी संस्था वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबवत असते. विशेषतः डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या समवेत मी 2010-11 पासून काम करायला सुरुवात केली. शिक्षण संस्थेमध्ये गुरुकुलच्या सारख्या प्रकल्पांमधून लाखो विद्यार्थी घडले जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतात. याचं सर्व श्रेय या कामकाजा पाठीमागील एकदा आपण म्हणतो झपाटलेली माणसं जशी असतात तसे डॉक्टर अनिल पाटील आम्ही पाहिलेले आहेत. आजही ते अनुभवत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून रयतचा हा प्रकल्प आज प्रत्येक शाळेमध्ये यशस्वीरित्या चालला आहे. आणि रयत शिक्षण संस्था नगर जिल्ह्यामध्ये आली 1949 ला कर्जतला दादा पाटलांची. नगरला लोकल बोर्डाच्या अध्यक्ष हिराबाई बापकर आणि बापूसाहेब बापकरने अण्णांना बोलवलं. त्यांच्याबरोबर या महाराष्ट्रातले 4 शिक्षण तज्ज्ञ होते. कर्मवीर भाऊराव पाटील होते, बापूराव जगताप होते पुण्याचे, महर्षी कर्वे होते आणि हरिजन सेवक संघाचे काकासाहेब बर्वे होते डोळ्याचे. आणि त्यावेळी अण्णांनी सांगितलं जसं मी सातारला उभं केलं तसं सुद्धा मला नगर जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे. आणि त्याच दिवशी दादा पाटील म्हणले मला तुम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे, मी आयुष्यभर तुमच्याबरोबर काम करेन. अण्णांनी विचारलं वडिलांनी विचारून आलास का? नाही म्हटले. तुम्ही उद्या माझ्या घरी जावा, घरी या. अण्णांना घरी येऊन गेला आणि त्याच्यानंतर दादा पाटलांनी आयुष्यभर त्या रयत शिक्षण संस्थेसाठी काम केलं. आणि किंबहुना सातारा जिल्ह्यापेक्षा रयत शिक्षण संस्थेची ही जी वाढ झाली ही नगरमध्ये झाली. मग विखे पाटील असतील, काळेसाहेब असतील, रावसाहेब शिंदे असतील, गणपतराव अवताडे असतील, या सगळ्यांनी खूप मदत केली. किंबहुना आपल्या स्वतःच्या संस्था बाजूला ठेवून एक संस्था उभ्या केल्या. त्यातलीच एक आळकुटीची संस्था आहे, उत्तम संस्था आहे, चांगली शाळा आहे. आता पारितोषिके मी बघितली स्कॉलरशिपची, सारथीची, रयत टॅलेंट सर्चची, रयत ऑलिम्पियाडची, उत्तम आहे. एखाद्या शाळेला एखाद्या मुलाला लागणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या येत आहेत.